आरएस सीईटी जेडब्ल्यू प्रिपरेशन चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन ही कन्सेप्ट बघणार आहे. सगळे फॉर्म्युले आपण आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहे. डेरिव्हेटिव्ह हा असा चॅप्टर आहे की डेरिव्हेटिव्ह हा जर चॅप्टर तुम्हाला समजला तर पूर्ण कॅल्क्युलस तुम्हाला समजेल. म्हणजे जवळजवळ 6 चॅप्टर्स तुमचे क्लास 12 चे कव्हर होतील. त्याच्यामध्ये डिफरन्शिएशन आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह आहे, त्यानंतर डेफिनाइट इंटिग्रेशन, इनडिफिनाइट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन अँड डिफरन्शियल इक्वेशन. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण स्टडी करणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन. बघा फंक्शन काय असते तर फंक्शनचं डिटेल आपण क्लास 11च्या व्हिडिओ लेक्चर मध्ये ते बघणार आहे. फक्त आपण आजच्या लेक्चर मध्ये स्टँडर्ड फॉर्म्युले बघणार आहे फक्त. तर फंक्शन काय असते तर फंक्शनला आपण जनरली एकतर फंक्शनला आपण y ने डिनोट करतो. फंक्शनला आपण कशाने डिनोट करतो? y ने. एकतर फंक्शनला आपण y ने डिनोट करतो एकतर फंक्शनला आपण y ने डिनोट करतो किंवा f ऑफ x ने डिनोट करतो. बघा फंक्शन एकतर फंक्शन जर y असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा. फंक्शन जर y असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह साठी सिम्बॉल असतो dy बाय dx. आणि फंक्शन जर आपण f ऑफ x न जर डिनोट केलं तर फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो आपण डिनोट करतो f डॅश ऑफ x ने. किंवा फंक्शन जर y असेल तर त्याचा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण डिनोट करतो y1 न, सेकंड डेरिव्हेटिव्ह आपण डिनोट करतो y2 न. ठीक आहे. फंक्शन जर y असेल तर डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि फंक्शन जर f ऑफ x असेल तर डेरिव्हेटिव्ह असणार f डॅश ऑफ x. मग फंक्शन आपण कॉलम मध्ये बघू फंक्शन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह. स्टँडर्ड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स. एका कॉलम मध्ये आपण फंक्शन्स लिहू आणि त्याच्यानंतर त्याच्या समोर डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट y इज इक्वल टू x टू दी पॉवर n. y इज इक्वल टू x टू दी पॉवर n असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx इज इक्वल टू n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. या फॉर्म्युल्यावरचे काही 2-3 एक्झाम्पल आपण डिस्कस करू. फॉर्म्युला कसा आहे सिंपल लँग्वेज मध्ये सांगतो. n समोर x टू दी पॉवर n चा जर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर n समोर घ्यायचा आणि x चा पॉवर 1 ने कमी करायचा. आता फॉर एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू x टू दी पॉवर 10 असेल. y इज इक्वल टू x टू दी पॉवर 10. तर या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा काढणार तर y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि x टू दी पॉवर 10 चा डेरिव्हेटिव्ह. हा रूल तुमच्या समोर लिहिलेला आहे. n समोर घ्यायचा आणि x चा पॉवर 1 ने कमी करायचा. n ची व्हॅल्यू किती इथे 10. मग काय करणार आपण 10 समोर आणि x चा पॉवर 1 ने कमी. x चा पॉवर 1 ने कमी मीन्स 10 मायनस 1 म्हणजेच 10 इंटू x टू दी पॉवर 9. अजून एखादं सेकंड छोटंसं एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल y इज इक्वल टू x टू दी पॉवर मायनस 13. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx मायनस 13 समोर x चा पॉवर 1 ने कमी. x चा पॉवर मायनस 13 मायनस 1 मीन्स मायनस 13 x टू दी पॉवर मायनस 14. सेकंड फॉर्म्युला बघा. आता सेकंड मध्ये y इज इक्वल टू x टू दी पॉवर y इज इक्वल टू 1 अपॉन x टू दी पॉवर n. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पहा. y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि 1 अपॉन x टू दी पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह. n ला न्यूमरेटर मध्ये घ्या निगेटिव्ह मायनस n आणि x चा पॉवर डिनॉमिनेटरला 1 ने इन्क्रीज करा. म्हणजेच 1 अपॉन x टू दी पॉवर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह मायनस n अपॉन x टू दी पॉवर n प्लस 1. फॉर एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू 1 अपॉन x स्क्वेअर. n ला काय करतो बघा आपण रूल बघा. y इज इक्वल टू 1 अपॉन x टू दी पॉवर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह मायनस n अपॉन x टू दी पॉवर n प्लस 1. म्हणजे जो काही डिनॉमिनेटर मध्ये x चा पॉवर आहे त्याला न्यूमरेटर मध्ये करायचं निगेटिव्ह मायनस 2 आणि डिनॉमिनेटरचा पॉवरला 1 ने इन्क्रीज करायचं. डिनॉमिनेटर मध्ये बघा पॉवर 2 होता 2 प्लस 1 1 ने त्याला इन्क्रीज केला आपण म्हणजेच काय झालं ते मायनस 2 अपॉन x टू दी पॉवर 3. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ.
सपोज y इज इक्वल टू 1/x. आता इथे x चा पॉवर काही नाहीये, म्हणजे x चा पॉवर किती असणार आहे 1. मग जर आपल्याला याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर बघा x चा पॉवर 1 आहे, म्हणजेच न्यूमरेटर मध्ये घेऊन टाका निगेटिव्ह -1. x चा पॉवर 1 ने इन्क्रीज करा, x चा पॉवर 1 ने इन्क्रीज 1 + 1 मीन्स -1/x टू दी पॉवर 2 -1/x². ठीक आहे. त्याच्यानंतर बघा याच फॉर्म्युलेची एक पर्टिक्युलर केस आहे, म्हणजे हीच पर्टिक्युलर केस y इज इक्वल टू 1/x असं जर फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह बघा आत्ताच सांगितलं, त्याचा डेरिव्हेटिव्ह dy/dx इज इक्वल टू x चा पॉवर काही नाही म्हणजे 1, x चा पॉवर न्यूमरेटर मध्ये निगेटिव्ह आणि डिनॉमिनेटर मध्ये x चा पॉवर 1 ने इन्क्रीज करा -1/x². ठीक आहे. त्यानंतर 4th नंबर मध्ये y इज इक्वल टू k मीन्स कॉन्स्टंट फंक्शन. y इज इक्वल टू k जर असेल तर कॉन्स्टंट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉन्स्टंट फंक्शन मीन्स काय? कॉन्स्टंट फंक्शनची डेफिनेशन अशी असते, कॉन्स्टंट फंक्शन मीन्स y इज इक्वल टू किंवा f(x) इज इक्वल टू k. f(x) इज इक्वल टू k फॉर ऑल x बिलोंग्स टू r. पण कॉन्स्टंट फंक्शन मध्ये मुलांचं कन्फ्युजन होते. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे सपोज आता y इज इक्वल टू x² आहे, y इज इक्वल टू x². मग मी जर फंक्शनचा याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, आपल्याला डिफरन्शिएट करायचं सपोज विथ रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू t ने डिफरन्शिएट करायचं. पण आपल्याला ज्याच्या रिस्पेक्टने डिफरन्शिएट करायचं तो जर व्हेरिएबल नसेल तर फंक्शनला आपण कॉन्स्टंट ट्रीट करतो. आता इथे y इज इक्वल टू x² म्हणजे y हे x चं फंक्शन आहे, पण आपण डिफरन्शिएट कशाच्या रिस्पेक्टने करतो t च्या, म्हणजे इथे t व्हेरिएबल आहे का नाही, मग हे फंक्शन पण कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करतो आपण याला. मग याचा जर डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t काढला तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू t येणार dy/dt आणि x² चा डेरिव्हेटिव्ह येणार 0. म्हणजे हे कन्फ्युजन होते मुलांचं की त्यांना वाटते की x टू दी पॉवर n वाला फॉर्म्युला लागेल, पण इथे आपण डिफरन्शिएट करतो t च्या रिस्पेक्टनं. म्हणजे ज्या व्हेरिएबलच्या रिस्पेक्टनं आपण डिफरन्शिएट करतो तो व्हेरिएबल फंक्शन मध्ये जर नसेल तर त्या फंक्शनला कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. कॉन्स्टंट फंक्शन म्हणजे असं नाही फक्त f(x) इज इक्वल टू k म्हणजे f(x) इज इक्वल टू 2, f(x) इज इक्वल टू 3, f(x) इज इक्वल टू नंबर असणं म्हणजे फक्त कॉन्स्टंट नाही. तर कधी कधी y इज इक्वल टू जर x² असेल आणि याचा डेरिव्हेटिव्ह आपण t च्या रिस्पेक्टने करतोय आणि t इथं प्रेझेंटच नाहीये, म्हणजे ते फंक्शन कॉन्स्टंट आहे, त्याचा पण डेरिव्हेटिव्ह काय होईल 0. ठीक आहे. त्यानंतर बघा 5th नंबरचा फॉर्म्युला. 5th मध्ये y इज इक्वल टू √x असेल, y इज इक्वल टू √x जर असेल तर डेरिव्हेटिव्ह येणार dy/dx इज इक्वल टू 1/2 इंटू √x. त्यानंतर बघा 6th नंबर मध्ये y इज इक्वल टू log x. y इज इक्वल टू log x. log x चा डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx इज इक्वल टू 1/x. देन y इज इक्वल टू a टू दी पॉवर x. y इज इक्वल टू a टू दी पॉवर x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy/dx इज इक्वल टू a टू दी पॉवर x इंटू log a. याची एक पर्टिक्युलर केस आहे या फॉर्म्युलेचीच, y इज इक्वल टू e टू दी पॉवर x. मग y इज इक्वल टू a टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह कसा a टू दी पॉवर x इंटू log a. मग e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह कसा असणार dy/dx इज इक्वल टू फक्त a च्या जागेवर इथं e ठेवलेलं आहे, म्हणजे याचा पण डेरिव्हेटिव्ह कसा होणार e टू दी पॉवर x इंटू log e. a च्या जागेवर फक्त e ठेवलं, बट log e ची व्हॅल्यू किती असते 1, म्हणजे याचा आन्सर काय येणार dy/dx इज इक्वल टू log e ची व्हॅल्यू 1 मीन्स e टू दी पॉवर x इंटू 1 मीन्स e टू दी पॉवर x. e टू दी पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर x. त्याच्यानंतर 9 नंबर y इज इक्वल टू k इंटू f(x). y इज इक्वल टू k इंटू f(x). म्हणजे जर k च्या मल्टिप्लायला जर एखादं फंक्शन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार आपण dy/dx इज इक्वल टू k ऍज इट इज आणि f(x) चा डेरिव्हेटिव्ह f'(x). म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, बट कॉन्स्टंट जर एखाद्या फंक्शनच्या मल्टिप्लायला असेल तर त्याला ऍज इट इज ठेवतो आपण आणि मल्टिप्लायच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला जर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे y इज इक्वल टू 3 इंटू साइन x, याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर हे या फॉर्म मध्ये बसते k इंटू f(x). 3 इंटू साइन x, इथे 3 कॉन्स्टंट आहे पण कॉन्स्टंट असून तो एका फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये. मग जर कॉन्स्टंट फंक्शनच्या मल्टिप्लाय मध्ये असेल तर dy/dx
कॉन्स्टंट बघा k इंटू एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह k इंटू एफ डॅश ऑफ एक्स, k ला k मीन्स इथं 3 आहे, 3 ॲज इट इज, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, आणि साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे तुमचा कॉस एक्स. आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सांगितले नाही, त्यामुळे एक दुसरं एक्झाम्पल डिस्कस करू आपण. y इज इक्वल टू 3 टाइम 3 इंटू एक्स स्क्वेअर. मग याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, कॉन्स्टंट एज इट इज 3 एज इट इज, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह त्या पहिल्या रूल मध्ये बसेल, एक्स टू द पॉवर n वाल्या, 2 समोर एक्स चा पॉवर 1 ने कमी मीन्स 2 3 जा 6x, म्हणजे 3x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 6x, या फॉर्म्युल्यामध्ये बसेल. त्यानंतर बघा आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले बघू. 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतात आपले. y इज इक्वल टू साइन एक्स, y इज इक्वल टू जर साइन एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स. देन y इज इक्वल टू कॉस एक्स असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx इज इक्वल टू मायनस साइन एक्स. ज्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची स्टार्टिंग सी न होतोय, म्हणजे जसं की कॉस एक्स आहे, कोसेक एक्स आहे आणि कॉट एक्स आहे, या सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह निगेटिव्ह असतात. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. त्याच्यानंतर 12 नंबर y इज इक्वल टू टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स. आता काही फॉर्म्युले 4-5 फॉर्म्युले राहिले फक्त. 13 नंबर मध्ये y इज इक्वल टू सेक एक्स, सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. y इज इक्वल टू फिफ्थ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन y इज इक्वल टू कॉट एक्स, कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. y इज इक्वल टू कोसेक एक्स, कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. y इज इक्वल टू एक्स जर असेल, y इज इक्वल टू एक्स, ऍक्च्युअली हे पहिल्या फॉर्म्युलेची पर्टिक्युलर केस आहे. याचा पॉवर काही नाही म्हणजे 1 पॉवर असतो. याचा डेरिव्हेटिव्ह कसा निघणार, 1 समोर एक्स चा पॉवर 1 ने कमी, 1 मायनस 1 मीन्स 1 इंटू एक्स टू द पॉवर 0, एक्स टू द पॉवर 0 ची व्हॅल्यू 1, 1 इंटू 1 1, म्हणजे y इज इक्वल टू जर x असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो dy बाय dx इज इक्वल टू 1. देन 17 नंबर मध्ये y इज इक्वल टू लॉग एक्स टू दी बेस a. तिथे फक्त आपण लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह बघितला होता. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स, लॉग एक्स टू द बेस a चा डेरिव्हेटिव्ह असतो तुमचा dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू लॉग a. नेक्स्ट y इज इक्वल टू kx, y इज इक्वल टू kx जर असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह असतो k. आता याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर y इज इक्वल टू समजा 2x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 2, y इज इक्वल टू 3x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 3. सपोज y इज इक्वल टू 1/2 इंटू x आहे, kx चा डेरिव्हेटिव्ह k जो कॉन्स्टंट असतो तो डेरिव्हेटिव्ह होतो. मग इथं y इज इक्वल टू समजा 1/2 इंटू x असेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय होईल dy बाय dx इज इक्वल टू kx चा डेरिव्हेटिव्ह k म्हणजे 1/2 इंटू x चा डेरिव्हेटिव्ह 1/2. ठीक आहे. हे फॉर्म्युले जर तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले सगळे जर व्यवस्थित जर लर्न केले तर तुम्हाला डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. आता याचे डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण फर्स्ट जो डेरिव्हेटिव्ह असतो आपला, हे स्टँडर्ड फॉर्म्युले नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन असते, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन मध्ये ऍज इट इज सगळेच्या सगळे फॉर्म्युले तुमचे यूज होतात. हे जर तुम्ही फॉर्म्युले पाठ केले तर याच्यामध्ये नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाहीत.